15 ऑगस्ट 2025ला चाळोबावाडीच्या शाळेत आम्ही गेलो होतो. तो व्हिडिओ पाहिलाच असेल. त्याच वेळेला चाळोबाच्या मंदिरात जाण्यासाठी आम्ही भर पावसात चिखल तुडवीत अगदी निसरड्या वाटेवरून जेव्हा खाली उतरत होतो, तो आमचा 2025 मधला साहसपूर्ण ट्रेकच ठरला. नाही, आमच्याकडे यायचं आहे, पण होते कॉफीचं झाड बघा. होय ते हे आता फळ आले ते. हा, कॉफीचं फळ आहे ते. असे लाल लाल होतात. आता सुरुवात आहे तिची लाग. होय होय. कुठं आले असं वाटलं. बाप रे. हे अण्णांचं स्पेशली आयडिया काय माहिती हे बघायचं. हे ह्याचा मोगऱ्याचा वेल इथं लावला. स्लॅबचं काय कौतुक असं माहित नाही, खऱ्या पत्र्यावर आम्ही उन्हाळ्यात झोपायचो. एवढं कसलीही भीती वाटायची नाही. झोपणं आमचं इथंच असायचं आणि इथून जे आकाश जे दिसायचं आणि हे खालचा व्ह्यू जो दिसायचा ना. सुरुवातीला थोडंसं आमच्या वाडीत सुशिक्षित घरा म्हटलं तर अण्णांची असते. मग पहिली टीव्ही अण्णांची, शटरची टीव्ही. मॅडम टीव्ही ह्या खिडकीतून म्हणजे सारवलेलं कधीही राहायचं नाही मॅडम. आमचं रामायणासाठी म्हैस विकून टीव्ही घेतलेली. रामायण बघायचं बरोबर. मॅडम पाण्याची वाट हे आता हे केलंय, पण सगळे असे गुंड गुंड दगड आणि इथून आणि अगदी गुंड दगड मी बघितले. आम्ही किती आम्ही दाद्या दाद्या तुझी बहीण त्याच्यात जवळची मोठी झाली. आम्ही राबला. इथं क्रॉसला म्हैस विकून अण्णांनी रामायण बघायसाठी टीव्ही घेतली होती आणि आम्हाला वरती अभ्यास करायसाठी आम्हाला हकलवायचे अण्णा. आणि इतर सगळे कार्यक्रम टीव्हीचे कार्यक्रम बघायचे प्रचंड हौस. आणि रामायण तेवढं बघायचं. बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन चुकवायचं नाही ते बघायचं. आणि मग आम्हाला वरती अभ्यासाला सोडून द्यायचे. आणि इथं मॅडम इथं फट एक होती आणि इथून बरोबर आम्हाला टीव्ही दिसायची. आम्ही त्या फटीतून टीव्ही बघायचो. तू काय मरू जाऊ मी पडला जगन बाय काय तू मागलीचा काम का कापून देतो तू जरा बाई लग्न करावायचं. इथंच असते. काकू हे काय करू नकोस का बस. नाही तसं म्हणायचं नाही. आता आमच्या येऊन जाणे. मॅडम हे लाकडी पेट्या बघा की सगळी सगळं लाकडं. मॅडम जुना लाकडी पेटारा बघा की. ह्या पेटारा की इथं चूल होती. अजून ह्याचं सुद्धा सोनवायचं सुद्धा केवढा पेटारा बसायची खुर्ची आसन आमचं हेच. येऊन इझी बसायचं म्हणजे हे सुद्धा जेवण सगळं दागिने जेवण सगळं ह्याच्यातच ठेवलं जायचं. मॉडर्न आमचं त्या काळचं घर आहे आणि इथून गॅलरीतून आम्ही सगळा व्ह्यू बघायचो आणि एवढं कौतुक होतं हे आम्हाला आमच्या घराचं. आता मॅडमनी जी शाळेत जे पाल्याचा उल्लेख केला का हे निंगड बघा मॅडम केवढी मोठी आहे. हे निंगडचं झाड केवढं मोठं आहे बघा. ही लोळी ना लोळीचाच वेल ना. काय होतंय की पिशवा म्हणते की घरी होतात ते पिशू बारीक त्या पिशवा होत नाहीत आणि त्या चटचट चावत राहतात. ती स्वस्त नाही, त्याला भिकून होत नाही. काय ते आंबोती काय घाणेरी नव्हे आज लालसर आहे. काय म्हणायचं त्याला? आंबोती तिच्याशी सेंग येते आणि आम्ही सारं फला खायचोय. टेस्टी असते मॅडम. टेस्ट असते त्याला आंबोतीची. आणि कसं करायची ते? भाजी करायची म्हणजे आम्ही कच्चूच खायचो पाला. नाली की म्हणतात आम्ही. लागलं ते खाली खूप खालीपर्यंत आमची सगळी शेती आहे. दूरवर आहे. खरं ते सांभाळणं किती अवघड आहे. अरे ते केवढं मोठं झाडाचं बुंदा आहे बघा की हा समोरचा. कुठलंय? चला आणि मग पाहायला मिळालं निसर्गाचं वचक बसवणारं रूप.
हे कात्रेवालं हे ना ओके. फळ जरी अंगाला स्पर्श झालं तर वाईट खात होते. म्हणतात त्याला ते आता बघितला काय भारी. आणि एवढ्या मोठ्या उघड असायच्या नाही तर की आम्ही कधीही पावसाळ्यात विहिरीचं पाणी भरलेलं नाही. इतक्या उघडी असायचं तेवढं पांढरं शुभ्र म्हणजे अक्षरशः असा धबधबा पडतोय ना, धबधबाच असायची ते आणि त्याच्यातूनच तेच पाणी आम्ही प्यायला भरायचो. आणि आता ते उघडही थांबल्यावर हे मोठं उंबराचं झाड केवढा मोठा बुंदा म्हणायला लागलाय ना, इतक्या वर्षांचं ते उंबराचं झाड त्याच्या मुळात उघड असायचं. अजून दगडांचा रस्ता मी नरवेचं झाड बघायला 10-15 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा. हे समोर जे काय दिसतंय ना दृश्य, याचं वर्णन कसं करावं ते कळत नाही. ते रानातलं वेळ मॅडम कसं ते झाड प्रचंड जुनं. हे मंदिर आहे. हो हे मंदिर साळोबाचं मंदिर मस्त मस्त. खूप छान. आणि आता निरव शांतता म्हणतोय ना आपण, ती विकतोय अनुभवायला. आत मंदिरात गाभाऱ्यात चला म्हणजे माझ्या लक्षात येईल काय आपल्याला काय फील होत आहे. तुम्ही उल्लेख केला तुमची बदली झाली म्हणजे काय तुम्ही स्वतः घेतले काय रीतिरिवाजाप्रमाणे म्हणजे नियमानुसार बदली झाली? हे चाळोबावाडी येथील चाळोबाचं मंदिर आहे, ग्रामदेवता असणार. अशा वातावरणामध्ये आपण कल्पना करू शकतो की तुकाराम महाराज जेव्हा असं डोंगरदऱ्यामध्ये जाऊन एकटेच तल्ली होऊन अभंग रचत असतील, तेव्हा ते पिढ्यानपिढ्या करणारे अभंग आणि ते वातावरण वृक्षवल्ली आम्हा सोयरे का म्हणत असतील. अशा पद्धतीच्या वातावरणातील मंदिरांमध्ये परमात्म्याशी निकटचा सहवास जाणवतो. कोहम सोहम, त्या परमात्म्याचंच तूही एक लघुरूप आहेस हे जाणवतं. लहानपणापासून थोडक्यात सांगा. काही दिवसांपूर्वी लहान बहीण माझी सरिता योगाचे क्लास घेते आणि तिने एक घंटेचा नाद मला पाठवला की तो डाउनलोड करून मला पाठव, मेडिटेशनसाठी फार सुंदर असतो म्हणाले. पण तो नाद ज्यावेळी मी डाउनलोड करत होते ना, त्यावेळेला मला पटकन आठवली ह्या मंदिरातील घंटा. आणि आता तुम्हाला दाखवते. घंटा वाजल्यानंतर त्याचा जो नाद आहे, मला वाटतं त्याचं प्युअर कास्याची काही ती घंटा आहे आणि त्याचा जो नाद जो आहे ना, तो नाद आता स्पेशली ऐकूया. नागोबा काढायचा इथं नागपंचमीला नागोबा काढायचा, काळ्या कुठं त्या लाकडी पाट्या त्याच्या नागोबा काढायचा. पहिल्यांदा मंदिरात यायचं, इथं पुजायचं, मग आम्ही शाळेकडे जायचं. भाव भोळ्या भक्तीची मी एक तारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. मैत्रिणीच्या त्या पूर्वायुष्यातल्या आठवणी, मंदिराच्या परिसरातील ती नीरव शांतता आणि हा वचक बसवणारा निसर्ग, ही सर्व दृश्ये दीर्घकाळ आमच्या स्मरणात राहणार हे मात्र नक्की.